हॅलो फ्रेंड्स, मी क्षितिज वालेराव. तर आज SBI PO ची शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 आणि शिफ्ट 4 झालेले आहेत, बरोबर? आणि सगळ्यांनी पेपर दिलेला असेल, काही लोकांनी दिला असेल ऑब्व्हियसली. सगळ्यांना माहिती आहे शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 कसे होते. ज्यांची शिफ्ट 4 होती, त्यांना एक गोष्ट रिअलाईज झाली असेल, की शिफ्ट 4 वॉज बेट ऑन दी हायर साइड. इंग्लिशबद्दल बोलतोय मी. इंग्लिश थोडंसं मॉडरेट टू डिफिकल्ट मला म्हणायलाच पाहिजे कारण मी स्वतः शिफ्ट 4 बघितली आहे. तर मला असं वाटतं, की बऱ्यापैकी क्वेशन्सची लेव्हल थोडीशी त्यांनी ट्रिकी ठेवली होती. फ्रेझल वर्ब्स, प्रिपोझिशन्स यांचा पुरेपूर त्यांनी जे आहे क्वेश्चन पेपरमध्ये अप्लाय करायला सांगितलं होतं आपल्याला आणि जर तुमचे प्रपोजिशन्स, फ्रेझल वर्ब्स हे क्लिअर असतील, तर तुमचा पेपर सोपा गेला असेल. नसेल, तर तुम्हाला एक्झाममध्ये टाईम जास्त लागला असेल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या नंबर ऑफ अटेम्प्ट्समध्ये दिसले असणार आहे. बरोबर? तर मी आज असं नाही सांगणार आहे, की बाबा 2 वर्ड स्वॅप, 3 सेंटेन्स रिअरेंजमेंट असं फक्त तेवढंच नाही सांगणार आहे. ते तर सांगणारच आहे ऑब्व्हियसली. पण फक्त तेवढं नाही सांगणार आहे. एक थोडासा मेमरी बेस्ड पेपर मी आणलेला आहे, की आरसी कसा होता, क्लोज टेस्ट कसा होता, स्पॉट द एरर्स कसे होते, वर्ड युसेज कसे होते, पॅराजम्बल्स कसे होते. तर एक क्वेश्चन पेपर मी जो आहे मेमरी बेस्ड आणलेला आहे. आपण बघूयात क्वेश्चन पेपर कसा होता. आणि दुसरी गोष्ट मी आधीही सांगितलं होतं YouTubeवर, की वर्ड स्वॅप आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट शिवाय पेपर इनकम्प्लीट आहे. तर बघा वर्ड स्वॅप आलाच, सेंटेन्स रिअरेंजमेंट आलेच 6 मार्क्सला आले होते. 3-3 आले होते. बरोबर? आरसी जसं मी खूप आधीपासून सांगतोय, खूप आधीपासून रिसर्च बेस्ड पॅसेज एक्झाम मध्ये येतात. रिसर्च शिवाय IBPS किंवा SBIचा पेपर बनतच नाही. बनतच नाही. है ना? रिसर्च आवड आलाच पाहिजे. अकॉर्डिंग टू अ सर्व्हे, अकॉर्डिंग टू अ रिसर्च. पण आपण काय करतो? आपण एडिटोरियलचे लेक्चर्स करतो. त्या एडिटोरियल मधलं काय येतं रे आरसी म्हणून? शून्य. काहीच येत नसतं. तरी आपण करतो. बरोबर? तर जे एक्झाम्स देतात त्यांना माहिती ना रे कसे पेपर येतात. हां, कसा आरसी येतो. तर क्लायमेट ओरिएंटेड, एन्व्हायरमेंट ओरिएंटेड जे आहे असे पॅसेजेस, रिसर्च बेस्ड पॅसेज, कंट्री एक्सचं कंपॅरिझन कशाबद्दल तरी जे आहे केलेलं असतं, असं पॅसेज आलं होतं. तर बघूयात आपण, की कसा पेपर होता, काय-काय क्वेशन्स आले होते. इकडे बघा. बघा, असं काहीतरी दिलं होतं. ज्यांनी पेपर दिला आहे शिफ्ट 4 मध्ये त्यांना माहिती आहे, की कंट्री एक्स इज फेसिंग अ ग्रोइंग एन्व्हायरमेंटल चॅलेंज ड्यू टू द इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ हाउसहोल्ड हजार्डस वेस्ट. त्यात तुम्हाला दिसला असेल, की बॅटरी शब्द आला होता, फ्लोर क्लीनर्स नावाचा शब्द आला होता. रिसर्च कंडक्टेड इन 2021 असं तुम्हाला दिसलं असणार आहे तुमच्या पॅसेजमध्ये. कंट्री एक्स तर होतीच, पण कॅनडा का भी जिक्र था. कॅनडाबद्दल पण बोललं गेलं होतं, की कॅनडाने तर 1990 मध्येच EPA जे आहे ते इंट्रोड्यूस केलं होतं. हे तुम्हाला बघायला मिळालं असणार आहे. 10 क्वेश्चन्स होते. एक सिनोनिम मला आठवतो आहे. डिरेक्ट याचं मीनिंग तिकडे त्या क्वेश्चन मध्ये इन्स्ट्रक्ट असं बनत होतं. सिनोनिम विचारला होता. डिरेक्टचा इन्स्ट्रक्ट होता. बरोबर? तर बऱ्यापैकी डुएबल होते. पॅसेज काही खूप हार्ड नव्हतं. पॅसेज करता आला असता. बाकीचे जे क्वेश्चन होते, क्लोज टेस्ट वगैरे ते थोडेसे ट्रिकी होते. क्लोज टेस्ट मध्ये त्यांनी काय केलं? हा तर आरसीच आहे. क्लोज टेस्ट मध्ये त्यांनी काय केलं बघा. तर क्लोज टेस्ट ही एन्व्हायरमेंट ओरिएंटेडच होता. एन्व्हायरमेंटशी संबंधितच होता. है ना? कसं? रबर जे आहे खूप जास्त आपण वापरतो. रबर इतकं जास्त वापरलं जातंय, की वी आर रनिंग आउट ऑफ रबर. है ना? डिमांड सप्लाय बद्दल दिलं होतं आणि पोल्युशनही त्याच्यामुळे होतं असंही दिलं होतं. आणि जगभर मग जर तुम्हाला सप्लाय करायचा आहे, तर जगभर प्रोडक्शन वाढलं पाहिजे. इफ द प्रोडक्शन वेअर स्प्रेड होतं. इफ द प्रोडक्शन वेअर स्प्रेड आन्सर होतं. तुम्ही सगळे सिंग्युलर शोधत बसले. तिथं दिसलं नाही. वेअर स्प्रेड होतं कारण ते इफ लागलेला होता ना रे. वेअर लागेल ना त्याला. बरोबर? तर वेअर स्प्रेड होतं त्याचं आन्सर. ठीक आहे. आता बघा क्लोज टेस्ट मध्ये तुम्ही हे बघितलं असणार, की अशी एक संस्था आहे जी ओपेक ऑफ रबर सारखं काम करते. आता ओपेक काय आहे? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. जे अरब देश आहेत ते ओपेक त्यांची एक संघटना आहे. तसंच रबरची पण एक संघटना आहे बुवा असं ते म्हणत होते. है ना? तर तसं क्लोज टेस्ट तुम्हाला दिसलं. पण त्यांनी का डिफिकल्टी लेव्हल कशी वाढवली? तर त्यांनी हे असे वन वर्ड नव्हते याचे आन्सर्स वन वर्ड नव्हते. फ्रेझल वर्ब्स होते किंवा प्रेपोजिशन बेस्ड याचे आन्सर्स होते. असं सिंगल वर्ड नव्हतं. तर थोडंसं म्हणता येईल की क्लोज टेस्ट थोडासा चांगल्याच लेव्हलचा आला होता. बरोबर? पुढे अजून काय आलं होतं सर? ॲब्रोगेट नावाचा वर्ड आला होता. ॲब्रोगेट म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे यार आर्टिकल 370 आपण ॲब्रोगेट केला होता.
त्याच्यावरनं लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे होतं की हो यार ॲब्रोगेट हा शब्द मी ऐकलेला आहे. रिमूव्ह करणे 370 ला कॅन्सल केलं होतं, ॲबॉलिश केलं होतं, काढून टाकलं होतं. मग तिथे लॉशी संबंधित एक वर्ड तर आलाच होता ना. तो तर बरोबर होता की ॲब्रोगेट करायचा आहे लॉ. ॲब्रोगेट करायचा आहे लॉ, है ना? पण दुसरा शब्द होता ॲब्रोगेटिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. ॲब्रोगेटिंग रिस्पॉन्सिबिलिटीज हे चुकीचं होतं. का? इथे ॲब्डिकेटिंग पाहिजे होतं. ॲब्डिकेटिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. क्या मैं गिव अप कर रहा हूं, मुझे नहीं करना ये सब. है ना? हात वर करून टाकले. तर ॲब्डिगेट पाहिजे होतं तिकडे, ॲब्रोगेटिंग नव्हतं पाहिजे. तर ते रॉंग होतं. आणि लॉचं जे होतं ते बरोबर होतं. जे लॉ संबंधित दिलं होतं की हा लॉ ॲब्रोगेट करायचा फक्त ते बरोबर होतं वर्ड युसेजमध्ये. बरोबर? आणखी काय आलं होतं? पॅराजंबल आला होता. पॅराजंबल कशावर होतं बघा. सगळ्यांना माहिती आहे ऐश्वर्या राय तिचं नाव कसं लिहिते? ऐश्वर्या राय तिचं नाव लिहिते असं. ऐश्वर्या राय बच्चन. असंच लिहिते ना. असंच लिहिते ना ऐश्वर्या राय बच्चन. तिचं खरं नाव काय? ऐश्वर्या राय. तिने काय लावलं पुढे? बच्चन. है ना? हायफन लावून. असंच एक कंट्री आहे जिने असं लॉ पास केलाय की आता हजबंड सुद्धा तिचं त्यांच्या वाईफचं सरनेम ऍड करू शकतात. जसं माझं नाव क्षितिज भालेराव तर मी माझ्या वाईफचं सरनेम भालेरावच्या पुढे लावू शकतो बा क्षितिज भालेराव परमार असं करू शकतो. असा एक लॉ कुठल्या तरी कंट्रीने पास केलेला आहे. त्याबद्दल हा पॅराजंबल होता की हजबंड कॅन नाव ऍड देअर वाईफ्स सरनेम टू देअर फुल नेम असा पॅराजंबल होता. ज्यांनी दिली आहे ज्यांनी दिला आहे एक्झाम त्यांना माहिती आहे की कशावर बेस्ड पॅराजंबल होता. आणखी काय आलं होतं सर? आणखी काय आलं होतं? आणखी आलं होतं 3 वर्ड्स ऑफचे क्वेश्चन्स. 3 वर्ड्स ऑफचे क्वेश्चन्स होते. 3 सेंटेन्स अरेंजमेंटचे क्वेश्चन्स होते. 4 स्पॉट देअर होते, ज्याच्यात 2 करेक्ट ओळखायचे होते आणि 2 इनकरेक्ट ओळखायचे होते. क्वेश्चन नंबर 1च होता. स्पॉट देअर क्वेश्चन नंबर 1च होता. क्वेश्चन नंबर 1 होता दॅन आणि देन बद्दल. दॅन आणि देनचा एरर होता. जिकडे देन पाहिजे तिकडे दॅन देऊन ठेवलं होतं. जिथे देन पाहिजे तिकडे दॅन देऊन ठेवलं होतं. क्वेश्चन नंबर 1चा होता. एरर त्याच्यात होता. बरोबर? तर क्वेश्चन नंबर 1 फाइंड द करेक्ट, क्वेश्चन नंबर 2 फाइंड द इनकरेक्ट. लगेच पुढे 10-15 प्रश्नानंतर क्वेश्चन नंबर 21 वगैरे फाइंड द करेक्ट, 22 फाइंड द इनकरेक्ट. म्हणजे असे 4 लागोपाठ नव्हते दिले स्पॉट द एरर. त्यांच्यामध्ये गॅप होता. बरोबर? तर असा होता आजचा शिफ्ट 4चा एसबीआय पीओचा प्रिलिम्सचा पेपर. गुड अटेम्प्ट्स किती आहेत सर? मला असं वाटतं की 25 ते 28 चांगला स्कोर आहे. 25 ते 28 जर तुम्ही तुमचे येत आहेत, अटेम्प्ट आहेत तुमचे, अॅक्युरसी चांगली आहे, तर घाबरण्याचं कारण नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की पेपर वॉज बिट ऑन दी हायर साइड जसं मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे? तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आणखी उद्या पण पेपर्स बाकी आहेत. नॉर्मलायझेशन बी रोल प्ले करत आहे. तर घाबरण्याची काहीच कारण नाहीये, चिंता करण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही तुमच्या मेन्सच्या प्रिपरेशनला लागायचंय आणि मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह आधीसारखं नाही आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय-काय आहे? डिस्क्रिप्टिव्हमध्ये सिच्युएशन अनालिसिस आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, प्रेसी रायटिंग आहे. है की नाही? तर ईमेल रायटिंग आहे. हे सगळं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे? तर टाइम वेस्ट करायचा नाही आहे. किती अटेम्प्ट होते, माझं होणारच नाही तर मी कशाला करू? असं करू नका. तुम्हाला एक पॅरलल प्रिपरेशन मेन्ससाठी सुरू ठेवायचंच आहे. मला माहिती आहे आय-बी-पी-एस पीओची प्री पण आहे. आय-बी-पी-एस क्लर्कची पण प्री येणार आहे. तुम्हाला मॅनेज करावं लागणार आहे. ठीक आहे? तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस, मेन्सची प्रॅक्टिस आणि पॅरलल जे आहेत प्रीचे प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायची आहे. ठीक आहे? ज्यांचा उद्या पेपर आहे, आज जेवढे शिफ्ट झाले त्यांचं अनालिसिस बघून घ्यायचं आहे आणि मग पेपरला जायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. पेपर चांगलाच जाणार आहे. ठीक आहे? चलो थँक यू फॉर युअर टाइम अँड पेशन्स. ऑल द बेस्ट. बाय.